शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षताई रुपवते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे। दुरंगी वाटणारा हा सामना खऱ्या अर्थाने आता रंगतदार अवस्थेत आला आहे। उत्कर्षताई रुपवते यांनी अर्ज दाखल करताना केलेले शक्ती प्रदर्शन देखील अनेकांच्या झोपा उडवणारा असाच आहे। या ठिकाणी प्रथमतः सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गीत आपल्या समोर एक सादर करणार आहे आणि ते गीत आहे आपापल्या लाईन मध्ये तीन लाईन मध्ये स्टेट कडे सैनिकांनी कसं का हॅलो तीन लाईन मध्ये करा तीन वातावरण होतं की शेतकरी विरोधी आणि आरक्षण विरोधी भाजप सरकार हटवलं पाहिजे आणि उत्कर्षताई यांना देतो। फक्त एवढंच सांगतो, सर्व तमाम जनतेचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो का आपण एक वंचित बहुजन आघाडीच्या हाकेला इथं आलात। सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची हाताला ताकद निर्माण केली, उत्कर्षताईंची ताकद निर्माण केली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। या दोन लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक भीमाची वाघीण मैदानात उतरली आहे, ती मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या याच्यात एक निष्ठावंताची बाता करतो आणि एक 10 वर्षात मिस्टर इंडिया म्हणून खासदार बोलतोय। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा 3 पिढ्या ज्या राजकारणात सध्या सक्रिय आहे आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका कोणी केली असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी। आणि एक निष्ठावान, निष्ठेची परिभाषा ज्यांचे उच्च शिक्षित, ज्या आज वैचारिक विचाराने पारंगत आहेत, ज्यांना आज आपण एक विकासाचा महामेरू म्हणू। आज जिल्ह्यातील प्रश्न विचार करता शिर्डी लोकसभेतील MIDC असो, बेरोजगारी असो, अशा विविध प्रश्नावर एक न्याय देण्याची भूमिका कोण करत असो तर उत्कर्षताई रुपवते आणि मोठ्या संख्येनं या विजयी होतील ही मंचाच्या वरतून साक्ष देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराज। उन्हाळा लागतो का इथं? ना भाई ना दादा ना भाई, यावेळेस संसदेत उत्कर्षताई। काय कोण जोरात कोण ते लक्षात ठेवा। आपल्या मतदारसंघातनं पहिल्यांदा महिला उमेदवार जाते याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि हे बायकांनी खास करून लक्षात ठेवायचे, कारण की नवरे तुमच्या तावडीत आहेत। इथली लढाई काय आहे
ही मी सांगायची गरज नाही, तुम्ही इथंच राहतात, तुम्ही इथेच सगळं पाहताय. शिक्षणावर कोणी बोलतंय का? शिर्डी मतदारसंघातल्या किती मराठी शाळा बंद झाल्या, कोणी बोललं नाही. या मतदारसंघात बेरोजगारीचं प्रमाण वाढते, कोणी बोलत नाही. मागच्या काही वर्षात MSEB मध्ये नवीन कुठले प्रकल्प आलेले नाहीयेत, MIDC कोणी बोलत नाहीये. गॅस महाग झालाय, कोणी बोलत नाहीये. नगर मनमाड रस्त्याचं काम आडले, कोणी बोलत नाहीये. का बोलत नाहीये? कारण की बोलला की नरडीला फास लावला जातो आणि BJPत ओढून घेतला जातो. फक्त एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांच्याकडे साधी बोर्ड दाखवून बोलायची सुद्धा अवकाश नाही कुणाची. जेव्हा जेव्हा इथल्या वंचित बहुजनांचे प्रश्न आलेले, 3 काळे कायदे शेतकऱ्यांचे, आता शेतकरी नेते बोलले 3 काळे कायदे आले, तेव्हा किसान बाग, राज्यभर किसान बाग चालवणारे वंचित बहुजन आघाडी, जेव्हा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आला, विधान भवनाला घेराव घालणारे वंचित बहुजन आघाडी, पैगंबर बिल बनवून देणारे वंचित बहुजन आघाडी, हरेगाव प्रकरण, तुमच्या शिर्डी मतदारसंघातलं हरेगाव प्रकरण बाळासाहेब उभे होते, तुमचं राहुरीचं गोह्याचं प्रकरण बाळासाहेब उभे होते. या सगळ्यांमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगते प्रकरण का सांगतेय, कारण की आपली मेमरी शॉर्ट झाली आहे. इंस्टाग्रामच्या रील मध्ये आपण लगेच विसरतो आपल्या टायमाला कोण धावून आलतं म्हणून, आणि मग नंतर झगमगाटात आपण आपलं मत विकून टाकतो किंवा कोणाला तरी ते दान करून टाकतो. पण इथली आपल्या आजूबाजूला हे आता पुढचे जे दिवस आहेत हे झोपायचे नाही, रान पेटलंय. आता तुमच्याकडं लई मलई वाटणारे येतील, त्यांना त्यांची जागा दाखवायची. काय दाखवणार ना? सगळ्या प्रश्नांचं उत्तर वंचित बहुजन आघाडी आहे. बघा, आज आपली खुली लढत आहे वंचित बहुजन आघाडी आणि भाजप. मधी कोणी नाही, मधी कोणी आहे असा दावा मी करू नये. तुमचे रोकडे गेले, चिल्लर उरली आहे तुमच्याकडे, फक्त रोकडे कुठे गेले? वॉशिंग मशीन मध्ये धुवायला, आणि चिल्लर उरली तुमच्याकडे, त्यांच्या जीवावर तुम्ही नाही उडू शकत. तुमचं काही अस्तित्व नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी. जेव्हा तयारी नव्हती तेव्हा आम्ही तुम्हाला भारी पडलो, आज तर तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा उत्कर्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. जय भीम. प्रचार करीत असताना या ठिकाणी माझ्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती आणि त्यांना जे काही शारीरिक त्यांना त्रास व्हायला लागला, त्यानंतर साहेबांना मी विनंती केली, साहेब आता अशी अडचण झाली, तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली, परंतु आमची आर्थिक अडचण आहे ती दूर होत नाहीत. तेव्हा साहेब म्हटले ती सुद्धा आम्ही करतो, उमेदवार राहू द्या. परंतु या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा पाय इतका सुजायला लागला तर त्या ठिकाणी शक्य झालं नाही, आणि म्हणून साहेबांना पुन्हा विनंती केली की साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी मी नुसतं म्हटल्या तुम्ही या ठिकाणी आमच्या समाजाला उमेदवारी दिली, परंतु या ठिकाणी मीच पुन्हा तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी उमेदवाराची अडचण असल्यामुळं आणि त्याला शारीरिक त्रास असल्यामुळं ही उमेदवारी आम्ही मागे घेतो, आणि त्या ठिकाणी तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला पाठिंबा देतो. इतका मोठ्या मनाचा माणूस आहे की साहेबांनी मला पुन्हा संध्याकाळी फोन केला, आणि तू नाराज तर नाही झाला ना म्हणे, तू अजिबात घाबरू नकोस, तुझ्या समाजाला मी 3 विधानसभा आणि या ठिकाणी जर आपलं वंचितचं सरकार आलं तर विधान परिषदेवर तुमचा आदिवासी भिल्ल समाजाचा माणूस घेतो. इतक्या मोठ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवा पाठीमागं मी माझा आदिवासी समाज घेऊन चाललो, याचा मला अभिमान आहे, आणि असाच अभिमान प्रत्येक समाजाला असायला पाहिजे असं मला मित्रांनो वाटतं. या ठिकाणी गोरगरीब मराठा समाजात जर असेल तर तुम्ही बघा, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये त्यांच्या समाजाचे आमदार खासदार त्यांना नावं ठेवतात, परंतु बाळासाहेब म्हणतात की या ठिकाणी निजामी मराठा म्हणजे गरीब मराठा श्रीमंत मराठा असा जो वाद आहे, या ठिकाणी बाळासाहेबांनी गरीब मराठ्यांच्या मुलांना या ठिकाणी उमेदवारी दिली. पंजाबराव डक असेल, वसंतराव मोरे असतील, काल या ठिकाणी नाशिकचा सुद्धा एक कार्यकर्ता चळवळीमध्ये मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणून माझी या ठिकाणी
मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडी हा एका जातीचा पक्ष नाही, हा सगळ्या जातीचा पक्ष आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी मतदान करावं. आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा बोलतो आणि थांबतो. मित्रांनो, बढ़ गए अब आजमा के देख मुझे. त्यामुळे आता उत्कर्षाताई या ज्या यशवडी लोकसभा मतदारसंघात आलेल्या आहेत, मला स्वतःला असं वाटतं की सदैव बाळासाहेब असतील, सुजात आंबेडकर असतील, आनंदराजी आंबेडकर असतील, जे 52 साली बाबासाहेबांनी केलं ते 24 साली करून त्यांनी पोएटिक जस्टिस म्हणजे काव्यात्मक न्याय केलेला आहे. आणि म्हणून आदरणीय सुशीलाबाई असतील की ज्या 52 सालापासून त्या सगळ्या इतिहासाच्या साक्षीदार नाही तर साथीदार राहिलेल्या आहेत, त्या आमच्या सगळ्या रुपवते कुटुंबियांच्या वतीनं या राजगृहाच्या प्रती मी माझी आदराची भावना व्यक्त करतो. आणि अशा या राजगृहाच्या ज्या उमेदवार आहेत की त्या उमेदवारांच्या बद्दल त्यांच्या जन्मापासून तर आजच्या तारखेपर्यंत मी भरभरून बोलू शकतो. पण टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, जे 2 जण आहेत समोर उभे त्यांचा तुम्ही वेगवेगळ्या रीतीनं उल्लेख केलेला आहे, पण मला तर ते दोघं काळू बाळू वाटतात. एक काळू आहे, एक बाळू आहे. ते सदाशिवराव आहे ते एकटेच असतात, लोकसभेमध्ये असो का कुठेही असो. आणि म्हणून मला घिगेजी असं वाटतं की हा माणूस म्हणजे हा जो खासदार आहे तो एकटा जीव सदाशिव आहे, तो आपल्यासाठी काय करणार आहे. आणि दुसरे भाऊसाहेब वास्तवरे आमच्या गोतावळ्यातले आहेत, मित्र आहेत, ते निवडून येईपर्यंत भाऊ असतात, पण जेव्हा ते लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये जातात मग ते साहेब होऊन जातात. त्यामुळे असा एकटा जीव सदाशिव पण नको, असे भाऊसाहेब पण नको. आता प्रवरेच्या पाण्यावरती पोचलेली भीमाची वाघीण उत्कर्षाताई रूपवतेच पाहिजे. मधून उत्कर्षाताई उभ्या उमेदवार, आमच्या उत्कर्षाताई बाबूजीची हिवलेख, खरी कार्यकर्ता आहे लाखामध्ये हो एक. भीम कार्याची घेऊन निघाली डोईवर भार, भीम कार्याची घेऊन निघाली डोईवरी भार. शिर्डीमधून उत्कर्षाताई उभ्या उमेदवार, शिर्डीमधून उत्कर्षाताई उभ्या उमेदवार. पुन्हा एकदा ताईंना आम्हा उपपरिवाराकडून चिखली गावाकडून आमचा पाठिंबा आणि ताईंना बहुमताने आपण सगळ्यांनी निवडून द्यायचंय. निवडून द्यायचं की नाही? म्हणतात व्हेरी गुड. शास्त्री अकाल, जय मूल निवासी, जय शिवराय, जय भीम, जय भीम. सर्वप्रथम इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात, मी तुमच्या घरातली एक लेक म्हणून तुमचे हात जोडून इकडे आभार मानते की एवढ्या कमी नियोजनामध्ये, कमी वेळेमध्ये जे नियोजन झालं त्यामध्ये आपण सगळे इथे उपस्थित झालात. खरं सगळ्या महापुरुषांच्या या विचारांना, ज्या महापुरुषांमुळे आज आपण प्रत्येक जण बहुजन समाजातला इथे पोहोचू शकला, त्या महापुरुषांच्या विचारांना मी अभिवादन करते. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी आपल्या समोर असलेल्या दोन्ही उमेदवारांचं भरपूर कौतुक केलेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलायची गरज नाही. मी एवढंच म्हणेन की एक जे आहेत ते ऑलरेडी मिस्टर इंडिया झालेले आहेत. तो मिस्टर इंडिया जो होता त्याला किमान बघण्यासाठी किंवा हरवण्यासाठी घड्याळ असायचं. घड्याळ पिक्चरमध्ये बघितलं होतं ना, आमच्या ह्या मिस्टर इंडियाला घड्याळ सुद्धा नाही, त्यामुळे कधी हरवतात आणि कधी सापडतात हे आम्हालाही कळत नाही. आणि दुसरे जे आमचे आहेत ते आधी रिटायर झालेले होते, सेवानिवृत्त होते की नाही 2008 साली, तेव्हा सेवानिवृत्त होते. आणि 2013ला आपण त्यांना कायमचं सेवानिवृत्त करणार आहोत. ह्या निश्चयाने आपण सगळ्यांनी ह्या पुढची लढाई जी आहे ती माझ्या सोबत लढायची आहे. मी या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्तीवर पक्षामध्ये त्यांनी मोठी जबाबदारी दिली. आणि तुम्ही जर बघत असाल आज या विचारपीठावर सगळी युवक मंडळी आहेत, सगळ्या समाजाची लोक आहेत, सगळ्या धर्माची लोक आहेत आणि हीच खरं आपल्या बहुजन वंचित आघाडीची ताकद आहे. ही ताकद वाढवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. निश्चितच खूप लांबचा प्रवास माझा राहिला, माझ्या कुटुंबाचा राहिला. 3 पिढ्या काँग्रेसशी जोडलेल्या होत्या, त्या विचाराशी जोडलेल्या होत्या. तिथून इथे येण्याचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. भावनिक आहे पण तरी मी सांगू इच्छिते, हे सगळं असताना जेव्हा हे लोकसभेचं सगळं निवडणूक रंगायला लागली आणि मी मतदारांमध्ये फिरत होती, मतदारांचा सरळ सरळ प्रश्न होता तर काही या दोघांनाही आम्हाला मतदान करायचं नाही, आमच्या पुढे पर्याय नाही, तुम्ही पुढे या, आम्ही तुम्हाला पाठबळ देतो. आणि आज वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून
जनतेची उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. तुम्ही साथ देणार आहात की नाही? तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात की नाही? आपल्याला ही एकी जी आहे ही पुढे अशीच वाढवावी लागणार आहे आणि त्या निमित्ताने सगळ्या समाजापर्यंत पोहोचा. माझा हात जोडून निवेदन आहे, वंचित बहुजन आघाडी कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नाही किंवा एका समाजाचा पक्ष नाही. जी भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे तीच भूमिका आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मांडावी आणि या पुढच्या काळामध्ये प्रत्येक समाजापर्यंत पोहोचून आपल्या उमेदवारीबद्दल, आपल्या उमेदवाराबद्दल, माझ्याबद्दल जे चांगलं सांगता येईल ते जरूर सांगावं. दादासाहेब रुपवते असतील, मधुकरराव चौधरी असतील, या सगळ्यांची परंपरा घेऊन पुढे चालण्याचं काम मी या निमित्ताने करणार आहे. आजच्या निवडणुकीमध्ये आपण बघत आहात काय प्रश्न हाताळले आपल्या समोरच्या उमेदवारांनी. कोणीही लोकांच्या प्रश्नांबद्दल बोलायला तयार नाही, पाटपाण्याबद्दल बोलायला तयार नाही, महिलांच्या प्रश्नांबद्दल बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही, शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही. बोलतात कशाबद्दल? किती कोणी तेलाचे डबे खाल्ले आणि कोणी किती घोटाळे केले. निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपल्याला आपल्या निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपण मतदारसंघासाठी काय करणार आहोत हे घोषणापत्र घेऊन पुढे जायचं आहे. आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत, आम्ही सगळ्यांसाठी काम करणार आहोत, हे अभिवचन आपल्याला आपल्या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये द्यायचं आहे. आणि कोणाच्यावरही वैयक्तिक किंवा खालच्या पातळीची टीका आपण करू नये, आपण त्यांच्या पातळीला जाऊ नये, एवढीच एक नम्र विनंती माझी राहणार आहे. यानंतरच्या 13-14 दिवसाचा जो प्रवास आपला राहणार आहे तो अतिशय कठीण आहे. आपल्या पुढे मोठी धनशक्ती आहे, यंत्रणा ज्याला म्हणतात त्याही उभ्या आहेत, पण मलाही खात्री आहे की कुठेतरी जिल्ह्याची एक कन्या, जिल्ह्याची एक भूमिकन्या म्हणून सगळेच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्या प्रकारचा आवाहनही या पुढच्या काळामध्ये मी स्वतः सगळ्यांना करणार आहे. एकाने स्टेजवर म्हटलं मुंबईचं पार्सल, ऐकलं का भाषण तुम्ही? ज्यांनी मुंबईचं पार्सल म्हटलं त्यांना मी विचारू इच्छिते की हे मुंबईचं पार्सल जेव्हा अकोले तालुक्याच्या, संगमनेर तालुक्याच्या, कोपरगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या वाड्या वस्तींवरती महिलांसाठी, युवकांसाठी काम करत होतं तेव्हा तुम्ही कुठल्या बिळामध्ये लपून बसला होता? कोविडच्या कार्यकाळामध्ये खासदार होते, माजी खासदार होते, काय कामं लोकांसाठी केली मला सांगावं? मुंबईमध्ये होते, निश्चित लॉकडाऊन होतं, तिथे बसून अकोल्याच्या प्रत्येक कोविड सेंटरला मदत पोहोचवण्याचं काम या उत्कर्षाने केलं. आज मला मुंबईचं पार्सल म्हणणाऱ्यांनी सांगावं, जेव्हा कधी महिलांचे प्रश्न या मतदारसंघामध्ये उभे राहिले, जेव्हा कधी आंदोलनं उभी राहिली, मणिपूर सारखा एक विषय आला, तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो, तेव्हा हे दोघं कुठे बिळात लपून बसले होते त्यांनी मला सांगावं. मुंबईचं पार्सल म्हणणाऱ्यांनी हेही सांगावं की जेव्हा जनता महागाईने बेजार आहे, जेव्हा जनता बेरोजगारीने बेजार आहे, कुठल्याही मुद्द्यांवर एकही आवाज न काढणारे हे दोघंही कुठल्या बिळात लपून बसलेले होते याचंही उत्तर द्यावं. म्हणून पुढच्या काळामध्ये या येणाऱ्या 14-15 दिवसाचं नियोजनबद्ध काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला आपल्या आपल्या गटात, गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, वाड्या वस्त्यांवरती जाऊन प्रत्येक मतदाराला संपर्क करायचा आहे. आणि जसं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्यापर्यंत गाडी आली नाही, माझ्यापर्यंत लोक आले नाही, अशी कोणीतरी तक्रार करू नये, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. जास्तीत जास्त नियोजन करून आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू याची पूर्ण काळजी मी एक कॅन्डिडेट म्हणून घेईन, पण साथ देण्याचं काम हे तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ते तुम्ही कराल हे आजच्या तुमच्या उत्साहातून मला दिसत आहे. मीडियाच्या मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आज आहे, मी खरंच तुमचे आभार मानते. पहिल्या दिवसापासून मीडियाच्या मंडळींनी जे सहकार्य आम्हाला केलेलं आहे, कारण त्यांनाही समजतंय की लोकांची एक भावना आहे आणि त्यांनाही आजचा उत्साह दिसत असेल. कुठे बाटल्या नव्हत्या पाण्याच्या आणि कुठे स्टेजवरती काय भाषणं सुरू होती आणि आजचा हा जो जल्लोष आहे, लोक स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. आता मला इथे मदत मिळाली, याच्या आधी 2-3 जणांनी मला मदत देऊ केलेली आहे. म्हणूनच मी म्हणते की जनतेची उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला आरोप भरपूर होतील. अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे, आमच्या मागे हे, आमच्या मागे ते, अशी खूप हवा होईल. अदृश्य वगैरे काही नाही, तुम्ही 10 वर्ष अदृश्य होता म्हणून ही दृश्य जनतेची शक्ती आज माझ्या पाठीमागे उभी आहे. ही भावना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि शेवटीला एवढंच सांगेन की ह्या पुढच्या 15 दिवसाचं नियोजन आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू. ते नियोजन आपण शिस्तबद्ध पद्धतीने करा. आपले काही म्हणणं असतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा.
ताई फोन उचलत नाही, ताई मेसेजला रिप्लाय देत नाही. आता बसल्या बसल्या 60 मिस्ड कॉल माझ्या फोनवर आहेत भावांनो बहिणींनो. सगळ्यांचे फोन घेणं शक्य होणार नाहीये. ही एक इथे खंत व्यक्त करते. पण तुम्ही जसं सांगाल तुमच्या भागामध्ये नियोजन करा, नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाऊया. आणि हे निवडणूक ज्या संविधानाचं नाव घेऊन दोन्ही पक्ष म्हणतात आम्ही संविधान बदलणार, एवढ्या वर्षांमध्ये हिंमत नव्हती झाली कोणाची संविधानाला हात लावायची. दिल्लीच्या मध्यामध्ये संविधानाला जाळण्याची हिंमत होते. आज आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत. दुसरे महाविकास आघाडीचे म्हणतात आम्ही संविधान रक्षक आहोत. सरनामा वाचलाय का म्हणा संविधानाचं कधी? आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आम्ही देतोय, तुम्ही देत नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळूनच या संविधानाचं रक्षण करायचंय. त्यासाठीची आपली लढाई आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यांसाठी लढाई आहे. इथे आलेल्या प्रत्येक मायबाप जनतेच्या आणि या सगळ्या युवकांच्या, या सगळ्या महिलांच्या विशाल विश्वासाची आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्या ऊर्जेची ही लढाई आहे. आपल्याला ती एकवटायची आणि पुढे जायचंय. शेवटीला मी घोषणा देणार आहे, तुम्ही मला साथ द्यायची आहे. अजून आतापर्यंत काही वेगळ्या घोषणा होता. एक घोषणा मागच्या काळात फार फेमस झाली, 50 खोके. या अशा जमान्यात आपण बसलोय. पण आपण कोणाची मुलं आहोत? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशज आहोत. आपण शिवरायांचे वंशज आहोत. आपण शाहू महाराजांचे वंशज आहोत. लनुजी वस्तादांचे वंशज आहोत. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यामुळे ज्या घोषणा आता आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून देणार आहोत त्या मागे तुम्ही आमच्या सोबत चला. या पुढच्या सगळ्या रॅलीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जाऊया. आणि ही निवडणूक आपण जिंकण्यासाठीच या मैदानात उतरलेलो आहोत. सरपंचाची निवडणूक पण साधी कोणी हारण्यासाठी उतरत नाही. लोकसभेची एवढी मोठी निवडणूक आहे, आपण जिंकण्यासाठीच उतरलेलो आहोत. आणि आज जो उत्साह तुमच्यामध्ये मला दिसत आहे, कुठलीही यंत्रणा आपल्या मागे नाही, सगळा फक्त कार्यकर्त्यांचा रेटा असलेली ही जी सगळी उत्साह तुमच्यामध्ये दिसत आहे, 4 जूनचा गुलाल हा आपलाच आहे. एवढा निर्धार करून इथून बाहेर पडूया. जय भीम, जय शिवराय. हे उत्स्फूर्तपणे बरं पब्लिक आहे बरं. हा हे म्हणा नाही, हे पैशावाले नाही. हे पैशावाले आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकाला माननीय मुख्यमंत्री
त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन. मारुती चावडी मंदिर मार्गावर मारुती चावडी मंदिर त्यांचं शिवाजी महाराज की वंचित बहुजन आघाडी छत्रपती शिवाजी महाराज